लागेल चांगली साऊंड सिस्टीम आणि जे लाईव्ह प्रसारण आहे त्यांचं आपण कौतुक करू. चांगलं लाईव्ह प्रसारण बघायला मिळतो. LED स्क्रीन ज्यांची आहे त्यांचं मनपूर्वक आपण इथे कौतुक करूया. थँक्यू सो मच. चला आता गडगे सर आणि प्रवीण गायकर आपल्यातून रजा घेतील. विश यू हॅपी अँड सेफ जर्नी. गडगे सर उद्या तुम्हाला परत यायचं आहे. सावकाश जा. गडगे सर जर इलेक्शनला उभे राहिले तर त्यांची निशाणी आपण पॅड ठेवूयात. थँक्स रॉकस्टार अँड गडगे सर आज अतिशय चांगली साथ दिली. जेव्हा त्याच्या रात्रीतील अंतिम लढतीकडं इन ॲक्शन मैदानावरती टीम आपण पाहताय. भिवंडी विभागातनं एका बाजूला गोरसई ब तर दुसऱ्या बाजूला उरण विभागातील उरणच्या क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर देणारं गाव अर्थातच दिघोडे आणि मैदानावरती खेळतो विश्वजित ठाकूरचा संघ. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पवन केणे त्याच्या विरुद्ध पहिला चेंडूवाला डॉट. दुसऱ्या बॉलवरती लागली आहे बॅटची कडा आणि विकेट मिळतीये फार मोठी टीम दिघोडेला आणि बाद होतोय. पवन केणे स्वतःवरती थोडासा नाराज, थोडासा हताश, जड पावलांनी मैदानातून बाहेर आणि धक्का मोठा लागलाय टीम शिवांश लवन गोरसई बला. फर्स्ट विकेट डाऊन. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड झाले होतं. त्यानंतर ज्यानं डाव सावरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला टीमचा कॅप्टन संदेश केणे मैदानावरती झाला दाखल. शिवांश लवन वर्सेस आपण पाहता लढाई सृष्टी लवन दिघोडेच्या दरम्यान. कीर्ती निधी सुरम ठाकूर दिघोडेचे जे आदरणीय सरपंच आहेत, अभिजित वसंत पाटील दिघोडेचे उपसरपंच आहेत आणि कैलासदादा अंबाजी म्हात्रे जे सदस्य आहेत हे सर्व मॅच पाहतात. दिघोडे उरण विभागातील राजकीय पटलावरचे सगळे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत आणि त्या सर्वांकडनं ऑल द बेस्ट विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर आणि त्याच्या दिघोडेच्या आर्मीला. भावेश पवार वर्सेस विश्वजित ठाकूर बॅटल. ऑल इंडियन क्रिकेट फॉर्मॅट मधले दोन सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर आज एकमेकांच्या विरुद्ध. एकानं गोरसईला, भिवंडीला, ठाणे जिल्ह्याला नाव दिलं तर दुसऱ्यानं दिघोडे गावाला, उरण तालुक्याला आणि रायगड जिल्ह्याला नाव दिलं. असे दोन नेहमीच आपला डिस्ट्रिक्टला, आपल्या स्टेटला, तर एका बाजूला विश्वजित ठाकूर ज्यानं आपल्या नेशनला अर्थातच भारतीय टीमला देखील रिप्रेझेंट केल्याने मानवतमाचा पिताब पटकावला. अशांमधली लढाई आहे. बाळन पॅडमध्ये होतं. यॉर्कर पहिली सिंगल येईल या मॅच मधली आणि एका सिंगलनं ऑन दी मार्क आपल्याला पाहायला मिळती आहे. ती म्हणजेच टीम शिवांश 11 गोरसई ब. दीपकदादा प्रतिष्ठान या नावानं हा संघ सातत्यानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये उतरलाय शिवांश 11 या नावानं. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 4 ओव्हरची मॅच आणि किती लागेल लक्ष त्या गोष्टीकडे लागलंय. दिवा कोळीवाडा या संघानं आज 2 मॅचेस जिंकले. अभिनंदन दिवा कोळीवाडा टीमचं. अथर्व 11 त्विषा या नावानं आज तो संघ उतरला. अभिनंदन रुशाल आणि नितेशदा पाटील. अजून एक डॉट बॉल. वेगा सा राजा, रफ्तार का सौदागर, रफ्तार में गिरफ्तार करना है पहचान विश्वजित ठाकूर की. आणि आज स्वतःच्या नावाला अगदी एक वेगळ्या उंचीवरती घेऊन गेलेला टेनिस बॉल क्रिकेट जगताचा मस्ट हार्दिक पांड्या बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. नेहमी चर्चेत असतं विश्वजित ठाकूरच्या गोलंदाजीचं नाव, त्याच्या फलंदाजीचं नाव. म्हणून तर आज दिघोडे गावाची क्रिकेटची ओळख विश्वजित ठाकूर. फटका फर्स्टला बॅटची लीडिंग एज आणि अजून एक विकेट मैदानावरती मिळती आहे विश्वजित ठाकूरला. आधी पवन केणे आणि आता शिकार झाली आहे सूरज केणेची. 2 विकेट्स मैदानावरती जातात. अजूनही मैदानावरती आपण पाहता बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. किशोर राहुलला, भावेश पवार, मेघनाथ केणे, मेघराज. या पाहूयात नंबर कोणाचा लागतोय. थोडं लवकर जायचं आहे. फ्रेश बॅटर मैदानावरती आणि नवीन फलंदाज मैदानावरती येतोय राहुल केणे इन ॲट नंबर 4. सलामीची जोडी मैदानातून झाली आहे बाहेर. पवन सूरज या 2 विकेट्स गेलत. गोरसई देखील हार मानणारातली टीम नाहीये ना. संघर्ष काय असतो, पलटवार काय असतो या संघानं देखील नेहमीच दाखवलाय आणि आज लढाई लढायची आहे. राहुलला, त्याच्या सोबतीनं संदेशला, अजून भावेश पवार, किशोर मुकादम त्यांचं येणं बाकी आहे.
गोरसई म्हटलं की द गोल्डन फिंगर ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट करत आपण टीमला. टीमची टोटल सध्या 1,02,000 गडी बाद. रन्स कमी आहेत, विकेट जास्त आहेत. मागच्या मॅचमध्ये पहिलं षटक 2 विकेट्स आणि विकेट मेडन टाकलं होतं विश्वजित ठाकूरनं. इथे फक्त एकच खर्च केली आहे आणि पॉवर प्लेमध्ये सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करून देण्याचं काम सध्या विश्वजित ठाकूरनं केलं आहे. महत्त्वाचा आणि अंतिम बॉल पहिल्या P1 मधला. राहुल केने त्याच्या समोर. ओव्हर हॅट्रिक पूर्ण करेल का विश्वजित ठाकूर? वेगवान, तेज तर्रार, रफ्तार 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 विश्वजित ठाकूर वेगाचा राजा आणि वेगासोबत आज वार होताना दिसलाय का बाउन्सर होता. टप्पा पडला नाकासमोरून. आज घोटगावच्या मातीचा सुगंध जाऊन दरवळेल गोरसई भिवंडी पर्यंत. तिखट बाउन्सर. आता पलटवार कसं होईल याकडे देखील लक्ष मैदानावरती लागलं. षटक संपलं. मैदानावरती पहिलं षटक राहिलं. टीम आपण पाहता या ठिकाणी सृष्टी 11 दिगोडेच्या नावावरती. आज दिगोडे संघाला पुरस्कृत केलं पापडीच्या पाड्याच्या. आदरणीय विलाजी घरत यांच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतीये शिवांश गोरसई ब. 3 ओव्हरचा खेळ इथनं बाकी आहे. इथनं प्रयत्न करेल टीम गोरसई कमीत कमी 41 ते 42 येत्या 3 ओव्हर्समध्ये यावा. 44-45 हे ॲव्हरेज टोटल या मॅचमध्ये यायलाच हवं. कारण सध्या भन्नाट फॉर्ममध्ये अभिजित ठाकूर, विश्वजित ठाकूर त्यांची बॅट आणि बॉल नेहमी त्यांच्या प्रेमातच पडलेला असतो. वेगवान हा देखील होता. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया, सुभान अल्लाह. जबरदस्त सुरुवात झाली आहे मैदानावरती. पहिल्या षटकात आली धाव फक्त 1 विकेट गेले 2. अभिजित ठाकूर आला आणि पहिल्याच बॉलवरती आला डॉट. अभिजित मेघनाथ ठाकूर, विश्वजित मेघनाथ ठाकूर हे दोन्ही ट्विन्स आहेत. मला आजही एक क्षण आठवतो ज्यावेळी पहिली रजनी स्पर्धा झाली घोट गावाची, ज्यावेळी दुखापत झाली होती मैदानाच्या आतमध्ये छोट्याला. आणि त्यानंतर अगदी असे काही इमोशन्स मैदानावरती पाहिले होतं. दो दिल एक जा म्हणजे छोट्या मोठ्या. आणि क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच दिगोडे गावाचं नाव प्रचंड उंचावरती या सगळ्यांनी नेलंय. आजही मला तो काळ आठवतो ज्यावेळी सूरज, राजा कोळी, विश्वजित, अभिजित हे सगळे एकत्रित उतरायचे. आणि ज्यावेळी ही टीम मैदानावरती युनिटीनं उतरायची दबदबा दहशत दिगोडेच्या नावासोबतच यायचं. पण अलीकडच्या काळात ह्या दोन्ही टीम्स वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळताना आपण पाहता. आणि त्यामुळेच संघर्ष करताना जय माता दी दिगोडेला देखील आपण पाहतो. विश्वजित ग्रामीण क्रिकेटमध्ये फार कमी वेळा दिसतो. त्यामुळे अभिजितला देखील लॉट्स ऑफ स्ट्रगल करावं लागतं. ऑन साइडला खेळायचं होता. लागली आहे बॅटची टॉप एज आणि विकेट मिल मैदानावरती अभिजित ठाकूरला. एक गाव एक संघ ऑलवेज भरपूर मॅटर करतं. कारण ज्यावेळी तुम्ही एकतेनं अखंडतेनं उतरता. लहानपणी आपल्याला शाळेमध्ये एक गोष्ट नेहमी शिकवली जायची की 4 भाऊ आहेत, प्रत्येकाला एक एक काठी दिली की ती सहज तुटली जातं. बट 4 एकत्र केल्यानंतर ती तोडायला कठीण जातं. अगदी तशीच ग्रामीण क्रिकेट ज्यावेळी तुम्ही पूर्ण गाव एकजुटीनं टॉप 11 घेऊन मैदानावरती उतरता त्यावेळी तुमच्या गावाच्या क्रिकेटचा डंका तो देखील तितकाच मोठ्या अभिमानानं वाजतो. आणि ग्रामीण क्रिकेट जे खेळलं जातं ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. इथे क्रिकेटची प्रतिष्ठा सन्मान सारं काही पणाला लागलेलं असतं गावाच्या नावासाठी. आणि गोरसई गावाला ज्यानं नाव दिलं, गोरसई गावाला ज्यानं ओळख दिली, गोरसईचा भिवंडीचा सितारा ठाणे जिल्ह्याचा भावेश पवार मैदानावरती झाला दाखल. कीर्तिनिधी ठाकूर दिगोडे, अभिजित वसंत पाटील दिगोडे जे उपसरपंच आहेत, कैलासदादा अंबाजी म्हात्रे जे सदस्य आहेत त्यांच्याकडनं ऑल द बेस्ट. दिगोडेला चांगला बॉल होता, त्याला सन्मान देताना आपण पाहिलं भावेश पवारला. हे फार कमी वेळा पाहायला मिळतं की भावेश पवार विकेटवरती आलाय आणि शांत सुरुवात मैदानावरती त्यानं केली आहे. बट म्हटलं जातं ना कधी कधी 2 पावलं मागे जाणं ते देखील तितकंच महत्त्वाचं असतं. कारण शांतता ही देखील तितकीच मोठी दहशत निर्माण करते. स्कोरकार्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. गोरसईच्या 3 धावात मागच्या 1.4 म्हणजे तब्बल 10 बॉलमध्ये आलेत. विकेटचं 3, रनचं 3. विकेट आणि रन मधली शर्यत. दोन्ही लपटी बॅटरात विकेटवरती अपील
रिटर्न क्रीजच्या बाहेर. जो वाईट बॉल आला ना तो कुठेतरी अंपायरच्या नजरेपासून थोडा दूर घेऊन जायचा होता. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे झाल. टीमची टोटल धावफलकावरती 4. दिघोड तगड्या बॉलिंग युनिटसाठी ओळखलं जातं. गोरसई पलटवार उलटफेर करण्यासाठी ओळखलं जातं. हार नावाचा शब्द या दोन्ही टीमच्या क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. त्यामुळे ही मॅच रोमहर्षक असेल. आत्ताही तुम्ही पाहिला ना मैदानाच्या सभोवताली भरपूर मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा या ठिकाणी मॅच एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलाम तुम्हा सर्वांना जे प्रेम तुम्ही क्रिकेटवरती करता. अगदी त्या स्टेजला देखील सगळे फॅन्स आहेत ना जिथे कडाक्याची थंडी आहे आणि रात्रीची वेळ जवळजवळ मध्यरात्रीमध्ये आपण आलो आहे आणि तरी देखील आज भावेश पवारचा, विश्वजित ठाकूरचा, पवन केनेचा, अभिजित ठाकूरचा चाहता वर्ग मैदान सोडायला तयार नाही आहे. कारण त्यांना माहिती आहे आज तारे सितारे आलेत घोट गावाच्या ऐतिहासिक मैदानावरती जिथे रंगतंय नितेश पाटील यांच्या स्वप्नातनं आई गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित आमदार चषक. फटका चांगला मड विकेटला जाईल. बॉल ट्रॅव्हल होईल मैदानाच्या बाहेर. या मॅच मधला हा पहिला चौकार आला पहिल्या डावातील आणि तो आला फलंदाज आपण पाहताय संदेश केणीच्या बॅटमधून, भावेश पवारच्या बॅटमधून. आणि या चौकारानं स्कोर थोडासा दिलासा देऊन जाईल कारण फायनली फर्स्ट असा फटका ज्याच्यावरती आपण पाहताय सिंगलपेक्षा काहीतरी वेगळं आहे. आणि या चौकारानं 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहता 9 धावा. प्रत्येक जण म्हणेल की 2 ओव्हरमध्ये 9 झालेत. अडचणीमध्ये टीम गोरसई. अख्ख्या भिवंडीला माहिती आहे मैदानावरती अजूनही हुकमाचा एका बॅटिंग करतोय. सो कधी एका ओव्हरमध्ये मॅच बदलवण्याची ताकद ठेवतो आणि त्याचं नाव आहे भावेश पवार. पहिली 2 षटकं पूर्ण झाली आहेत. दोन्ही स्ट्रायकर बॉलर्सनं वेगानं मैदानावरती डॉमिनेट केलंय. आपल्या स्पीडनं हुकूमत गाजवली आहे आणि ती नावं होती विश्वजित अभिजित. छोट्या मोठ्याची जोडी आज अगदी भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा 9 विकेट्स 3 ओव्हर नंबर सुरू होते मैदानावरती 3 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अजय ठाकूरचा वापर या ठिकाणी करण्यात आला. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आणले जातात. स्कोअर लेगला आता थोडंसं अजून सरकवलं जातं इन फ्रंट ऑफ दी सेंटर. समोर एक काऊ कॉर्नर आहे. डीपमध्ये एक लॉंग ऑन ऑन साईडला आपण पाहता लॉंग ऑफ थोडंसं वाईल्ड आणि एक डीपमध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतं. शॉर्ट थर्डमॅन गली फाईन लेग सर्कलच्या आत आणि एक फर्स्ट स्लिप त्या ठिकाणी तैनात करण्यात आला. गेम ऑन. हाफ ट्रॅकर फटका बाउंड्रीच्या बाहेर. संदेश केने आज भन्नाट फॉर्म मध्ये मागच्या मॅच मध्ये देखील 28 धावेची एक तुफानी विस्फोटक खेळी त्यानं साकारली. इथे टीमला गरज आहे आणि जिथे गरज आहे तिथे संघनायक उभा. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. कप्तान चला गोरसई कासीनाथन. संदेश केने ग्रेट बॅटिंग. गरज आहे या फटक्यांची. इथनं 12 बॉलमध्ये कमीत कमी 4 हवत की ज्यानंतर धावफलक ज्याची चर्चा आपण करत होतो की 42 ते 43 पर्यंत पोचायलाच हवं. आणि एकदा का 44-45चं टार्गेट स्कोरकार्डवरती लागलं तर हा सामना रंगेल. आणि जर 40 पेक्षा कमी तर जो एक सायकोलॉजिकल प्रेशर टाकू शकते ना टीम दिघोडेवरती की रिक्वायरमेंट 10च्या वरती आहे तो बनणार नाही. आणि विश्वजित अभिजित हे सगळे मास्टर प्लॅनर असत, मास्टर स्ट्रोकर असत. एकदा का स्कोर तुमचा 35-38च्या खाली राहिला तर चेस करताना थोडं सोपं जाऊ शकतं जरी बॉलिंग युनिट गोरसईकडे चांगलं असेल तर. त्यामुळे तो जो मॅजिकल आकडा तो टच करणं फार गरजेचं आहे. तो ॲचिव्ह करणं गोरसईला गरजेचं आहे आणि ते मिळतील कारण संदेश केने तुफान वाऱ्याच्या सुसाट वेगानं सुटलाय. आंधी रोके तो मग तुफा रोके तो मग आग का दर्या. अगदी ती बॅटिंग आज एसके करतोय टीम गोरसईसाठी. धावफलक 6ने पुढे जातं. 21 हे क्रिकेट आहे क्षणात बदलतं. लेस दॅन रन बॉल होती टीम. 12 बॉलमध्ये होत्या 9 विकेट्स गेले होते 3. त्यानंतर लगातार 2 बॉल आले षटकार 2 आणि आता समीकरण किती आहे 14 बॉलमध्ये झालं 21. सगळं काही बदलतं. फक्त लढण्याची जिद्द मानसिकता ह्या 2 गोष्टी क्रिकेटच्या पटलावरती तितक्याच महत्वाच्या. फाईट टू फिनिश, फाईट फॉर प्रेस्टीज. लढता लढता हरलो जरी त्याची अमाखंत नाही. पुन्हा उठू पुन्हा लढू. शांत बसायला गोरसई करते काही संत नाही. मग थांबवावी लागेल ही पार्टनरशिप. गोलंदाजी करताना अजय ठाकूरला त्याच्याविरुद्ध 2 आलत.
इथे गती परिवर्तन थोडा लांब ठेवला होता, लेंथला मागे खेचलं आणि हलकासा ऑफ ब्रेक होता राईटी बॅटरसाठी. पडल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बॉल त्या ठिकाणी अगदी बाहेर निघाला. लेफ्टी बॅटरसाठी हा लेग ब्रेक होता अजय ठाकूरचा. धावफलकावरती धावा थांबलत 21. अतिशय सुंदर स्कोरिंग आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर कौतुक व्हायला हवं. गुणलेखक प्रेम पाटील वाजे अर्ध्या विकेटवरती टाकलाय, पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय संदेश केणेनं. षटकार नंबर 3. जलवा शो सुरू झालाय. संदेश केणे नावाचा पहिल्या मॅच मध्ये 28, या मॅच मध्ये वैयक्तिक तो बॅटिंग करतो. 3 षटकार 2 डबल 2 सिंगल च्या मदतीनं 20 3 षटकार आहेत, 2 सिंगल आहेत, 2 डॉट आहेत. अशा प्रकारे मागच्या 7 बॉल मध्ये 20 धावा या ठिकाणी बनवलं. आणि ज्या स्कोरची चर्चा आपण करत होतो आता ते स्कोर कदाचित पाहायला मिळू शकतं जर हे सातत्य टिकून ठेवलं तर. कारण आतापर्यंत 25 आहेत, 8 बॉलमध्ये अजून 17 धावा मैदानावरती कमीत कमी शोधायच्या आहेत. टीम ज्या बजरंग गोडसे ब अर्थात शिवांश अलवनला, कारण समोर छोट्या मोठ्याची आर्मी तोडफोड करणं ही टीम देखील जाणते. लढणं घडणं आणि अस्तित्व टिकवणं आणि लढाई जर अस्तित्वाची असेल तर आपण नेहमीच पाहिला विश्वजित ठाकूरचा संघर्ष तो कौतुकास्पद राहिला. हाफ ट्रॅकर ऑन साइडला बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. चेंडूवरती एक सिंगल मेल, सेकंडचा कॉल नाही आहे. थ्रो खराब होता, 2 बनवू शकले असतं बट माहिती है भावेश पवारला संदेश केणेला सिर सलामत तो पगड़ी 50 बचेंगे तो और भी लढेंगे आणि तो संघर्ष मैदानावरती दोन्ही खेळाडूंना करायचा. मागच्या 5 बॉलमध्ये 3 षटकार 1 सिंगल 1 डॉट आला, 19 झालेत. या पाहूयात काय मनसुबा आहे. शेवटच्या अंतिम बॉलवरती स्ट्राईक स्वतःकडे भावेश पवार ठेवल का की इथनं मोठा फटका येईल आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवून जर जिम्मेदारी त्यानं घेतली तर मग शेवटच्या ओव्हरचा खेळ तो खतरनाक रंगेल. दबदबा कायम होईल. एखादी सिंगल जरी मैदानावरती आली तर भावेश पवारच्या बॅटमधून कशा प्रकारे थांबल. भावेश पवारला नाही थांबणार आहे. अर्ध्या विकेटवरती टाकला तर तो पूल होणार आणि जाणार मैदानाच्या बाहेर, बॉल गुल होणार. हा आहे तो षटकार या इनिंग मधला 4था आणि तो ठोकलाय भावेश पवारनं. संदेशचे 3 भावेशचा 1 अशा प्रकारे या ओव्हर्समध्ये आल्या 25 धावा आणि मॅच मुवमेंट शिफ्ट झाला. 34 स्कोरकार्डवरती लागलेत. 2 षटकं न होते. तिसऱ्या ओव्हरमध्ये आले 25 आणि धावफलक 34. लॉस ऑफ 3 विकेट. अजून कशा प्रकारे डॉमिनेट केलं जावं गोरसेला. 2 ओव्हरमध्ये 9 आहेत आणि थर्ड ओव्हर लगेच गिअर अप झाला. डाव 25 आलत. गोरसेकर खातात तरी काय हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला पडला असेल. पण राहुल संदेश सध्या फॉर्ममध्ये. पवन गेनेच्या बॅटमध्ये रन्स कधी येणार हा क्वेश्चन मार्क अजूनही आहे गोरसेला. इट्स व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. 2023 संपलं, 24 आलं. अगले मैच में वी डू एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स. कीप इट ब्रो, होगा एक दिन अपना भी टाइम आएगा. पवन गेने मारेल तर आय थिंक कदाचित 2024ला आता डायरेक्ट 100च मारेल सूरज. टीमची टोटल धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते एक 34 धावा. अजून एक रेकॉर्ड आहे पवनचा. इंस्टाग्रामला जसं ट्रेंडिंगला असतो सगळ्यात जास्त शून्यावरती बाद होण्याचा रेकॉर्ड पण पवनच्याच नावावरती आहे. पार्ट ऑफ जोक नाही, रियालिटी आहे. धावफलकावरती 34. शेवटचे षटक कमबॅक कसं केलं जाईल विश्वजित ठाकूरकडनं लक्ष त्या गोष्टीकडे लागलाय या ठिकाणी. अंतिम ओव्हरमध्ये हा पहिलाच बॉल बिमर आहे आणि बिमरवरती मिळाली आहे मोठी संधी आणि नो बॉल. इशारा लगेच स्क्वेअर लेग अंपासनं मेन अंपासकडे पोहोचवलाय. बॉलिंग ट्रॅकवरती आला जय म्हात्रे. 35 झालं. जय म्हात्रे त्या क्वालिटीचा बॉलर आहे. जरी त्यानं सुरुवात बिमरनं केली ना, येणाऱ्या काळामध्ये हा बॉलर्स देखील दिगोडेचं नाव करू शकतो. ती क्वालिटी आहे या बॉलर्सकडं. फक्त आज त्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे कारण आज मोठ्या मंचावरती सरपंच त्याला बनायचं आहे. चांगला बॉल ज्याची चर्चा आपण करत होतो की हा बॉलर चांगला आहे. क्वालिटी या बॉलर्सकडे. समोर जेवढा मोठा खेळाडू येईल ना तेवढी गोलंदाजी ऑलवेज डेंजरस जय म्हात्रेकडनं अपेक्षित असेल विश्वजित अभिजितला. कारण येणारं फ्युचर त्यांना तयार करायचं आहे दिगोडे टेनिस बॉल क्रिकेटचं आणि जय म्हात्रेकडे ती क्वालिटी आहे. मागच्या मॅचमध्ये भरपूर जवळून पाहिलं, ऑब्झर्व केलं जय म्हात्रेला ज्या अनुषंगाने तो बॉलिंग करत होता. तो रिस्क स्पिनर आहे. लेफ्टी बॅटर्ससाठी बॉल आत आणणं बाहेर वळवण्या दोन्ही कला त्याच्याकडे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जय म्हात्रे चांगली बॉलिंग करू शकतो दिगोडे टीमसाठी. चांगला बॉल ज्याची चर्चा आपण करत होतो. व्हेरी गुड बॉल.
लपटी बाटासाठी कुठे पडायला हवा, कुठनं अँगल होऊन कसं आत यायला हवा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जय म्हात्रेच्या बॉलिंगमध्ये पाहायला मिळतील. दिस इज रिअल अँड रायझिंग सुपरस्टार ऑफ रायगड टेनिस बॉल क्रिकेट. लक्षसुद्धा बॉलर्सकडे येणाऱ्या काळामध्ये मोठं नाव करल दिघोडे गावाचं. समोर भावेश पवार. आता बॅटच्या रडारमध्ये भावेश पवार. गरज आहे टीमला तर पवार करेल वार. आणि बल्ला जसा तलवार, संघर्षाचा नेहमीच केलाशनं यलगार. ते नाव भावेश पवार. म्हणून मी नेहमीच म्हणतो, ज्याच्या फलंदाजीचा वेगळाच थाट, अद्वितीय भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा सम्राट, ज्याच्या संघाच्या विजयाची कधी थांबत नाही दिंडी, गाव गोरसई, नाव द भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी. टीमची टोटल स्कोर कार्डमध्ये 6 फ्लाय झाली आहे, 42. ज्याची चर्चा आपण करत होतो त्या रन्स बनलत. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती येणार त्याकडे देखील लक्ष लागलं. मागचा अगदी प्रॉपर पिच होता, तदनंतर जो आला तो लांब पडला थोडासा आणि पल्ल्यामध्ये आला आणि सहजच बॉडी टर्न करत ऑन साईडला फेकून दिला षटकारासाठी. इथे देखील हा परत येणार नाही, हा सरळ जाईल आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. भावेश पवार सेकंड इन रो, लगातारचा दुसरा ठोकलाय. षटकार षटकार. ग्रेट शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि एकदा का बॅटच्या पंचला आला, डबल एच्या बॅटच्या पंचचा कमाल तुम्हाला माहिती आहे. आणि हाय सेटल बॅटरला भावेश पवार खतरनाक बॅटिंग करतोय डेट ओव्हरमध्ये. म्हणून आपण म्हणतो की नेहमीच आपला डेंजरस आहे. आता स्कोर थोडा जास्त झालाय, ज्यापेक्षा अपेक्षा कमी होत्या. मी तर म्हणेल दिघोडे प्रयत्न करत होती की अंडर 30 थांबवलं जावं, जिथे 2 ओव्हर न होते विकेट्स गेले होते 3. गोरसईचं पलटवार असंच काही असतं, क्षणात अनोनी को होनी करतं जिसको लोक कहते धोनी. पण अशक्य तिकडे सगळं काही शक्य ते प्रयत्न करून एक नवं साम्राज्य तयार होतं. त्याचं नाव जय बजरंग गोरसई ब. धावफलक धावफलकावर 48, 48 ऑन बोर्ड. इथे फटका फर्स्टला मिस टायमिंग आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी आहे. टिपला झेल, संपला मैदानावरती खेळ. भावेश पवार बट चांगली बॅटिंग केली आहे. स्पेशली भावेश पवारचे 2 षटकार 1 चौकार इम्पॅक्टफुल होतं. आणि संदेश किणेनं मारलेले 3 षटकार म्हणजे इनिंगमध्ये 6 षटकार 1 चौकार आला. डॉट बॉलचं पर्सेंटेज भरपूर मोठं. अतिशय सुंदर सुंदर हा झेल या ठिकाणी टिपण्यात आला. टीमची टोटल आपण पाहता धावफलकावरती 48. टाळ्यांच्या गजरात तिकडे स्वागत होतं भावेश पवारचं. अजूनही अंतिम 1 बॉलचं खेळ इकडे शिल्लक आहे. मेहनत करावी लागेल, मेहनत करावी लागेल. क्वालिटी आहे जय म्हात्रेकडं, मग फिनिशिंग टच त्याला चांगला द्यावा लागेल. भावेश पवार समोर आला, पहिला त्यानं डॉट टाकला, त्यानंतर अर्ध्या विकेटवरती टाकल्यानंतर पुन्हा एकदा तो आपलं बेसिक विसरून गेला षटकार खाल्ल्यानंतर, की मला गुडलंतवरनं मी सीमर बॉलर आहे, तिथनं मला आत बाहेर आणायचं. अगदी बॅटच्या समोर फुल्लर लेंथला बॉल होता आणि तिकडे लॉंग ऑनला षटकार आला जय म्हात्रेच्या विरुद्ध. नवीन फलंदाज किशोर मुकादम उर्फ बाबू. बॅटची लागली एक कडा आणि मिस फील्ड. या रन्स लक्षात ठेवा, जिथे सिंगल होती तिकडे तुम्ही दिले 4 आणि या चौकारानं स्कोर 52 आणि 53 धावेचं लक्ष मैदानावरती उभारण्यात आलं. 52 झाले, 53ची गरज टीम सृष्टी 11 दिघोडे क्रिकेट संघाला. स्टे ट्यून. थोड्याच वेळात पुन्हा परतू आपण मैदानावरती. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक.
पहिला डाव मैदानावरती संपला. कप्पू शेटकेने यांचं आगमन झाला. 2 नंतरच होतं कधी पण. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 52, बनवायच्यात 53. 24 चेंडू 53 धावा, 13.25 या सरासरीनं बनवायच्या त्या रन्स. सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे टीम सृष्टी लवन दिघोडे. 24 बॉल 53 धावेची आहे गरज. अलीकडच्या काळात कप्पू, बांडी, टायगर सगळे मिसिंग आहेत. चोवीस बॉल 53 धावा. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. चला ओपनिंग पेअर लवकर जाऊ दे. थोडं छोट्या मोठ्याची जोडी नेहमी चर्चेत असते. आज जिम्मेदारी या दोन्ही खेळाडूंवरती. अतिशय सुंदर नजारा क्रीडा नगरीचा तुम्हाला पाहायला मिळतोय. गावदेवी क्रिकेट क्लब घोटगाव आयोजित आमदार चषक 2024 भव्य दिव्य आणि सुंदर असं क्रीडांगण जे प्रकाश झोतातील अगदी आपल्याला पाहायला मिळतं. प्रकाश झोतातील एक भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्या समोर. आज काय स्कोरिंग केली आहे प्रेमनं, लाजवाब. अतिशय सुंदर गुणलेखन या ठिकाणी पाहायला मिळालं. याआधी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान कव्हर केलं प्रेमनं, तिकडे देखील भरपूर सुंदर काम राहिलं. 24 चेंडू 53 धावा. कोण जिंकेल मॅच? जे बजरंग गोरसई ब, शिवांश लवन की टीम दिघोड सृष्टी लवन. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. तमाम लाडक्या प्रेक्षका वर्गाकडनं या दोन्ही टीमला आपण देऊयात भरपूर सारा शुभेच्छा. थोडाच वेळात मैदानावरती संघर्षाची होईल सुरुवात. बॉलचा वेट बाउन्स त्या ठिकाणी ग्रीप करून चेक करतात बरोबर, कारण माहिती आहे आता बनवायच्या धावा. मोठं लक्ष लागलं का क्रिकेटरना गोरसईचं. 2 ओव्हर 9 रन होते, विकेट होते 3. त्यानंतर किती आले मैदानावरती? 43. 12 बॉलमध्ये हा कमबॅक होता. म्हणून म्हटलं जातं सुरुवात कुठे झाली आहे त्यापेक्षा शेवट कुठे होतोय हे ऑलवेज महत्त्वाचं. त्यामुळे आयुष्यात सुरुवात अशी करा की शेवट नेहमी एक सोहळा वाटला पाहिजे. 24 चेंडू 53 धावेची गरज. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय पवन केने. हे मास्टर प्लॅन्स, हे मास्टर स्ट्रोक्स प्रत्येक टीम देण्याचा प्रयत्न करेल. माहिती आहे विश्वजित ठाकूर बॅटिंगसाठी आला नाही आहे, तर मात्र भावेश पवारचं षटक ते देखील बाकी आहे. बट कधी कधी यू डू एक्स्ट्रॉर्डिनरी थिंग्स, त्या देखील महागड्या पडतात. इथे तो एक बेनिफिट ऑफ ॲडव्हान्टेज फिरकीपट्टूला आणलं पॉवर प्लेमध्ये, त्याचा फायदा उचलेल का टीम दिघोड? अजय ठाकूरसाठी पहिलाच बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात केली आहे पवन केनेनं. विथ द बॅट जरी रन्स झाला नाही तरी विथ द बॉल क्वालिटी ठेवतो हा गोलंदाज मॅचमध्ये इंटर करून देण्याची. यॉर्कर सध्या अशाच काही गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावरती सिटी क्रिकेटमध्ये ट्रेंडिंगला नाव. भिवंडी क्रिकेट आणि भिवंडी क्रिकेटची खऱ्या अर्थानं सुरुवात आणि भिवंडी क्रिकेटला आयडेंटिटी जर कुठनं दिली तर ते नाव म्हणजेच विलासर पाटील साहेब आणि चॅलेंज स्पोर्ट्स. चॅलेंज स्पोर्ट्स म्हटलं की दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड. आणि त्या टीमसाठी पवन केने अतिशय चांगलं क्रिकेट खेळत असतो, कारण भिवंडी म्हटलं की सिटी क्रिकेट ही त्यांची ओळख आहे. आणि लगातार बॅक टू बॅक 3 चॅम्पियनशिप अलीकडच्या काळात भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये चॅम्पियन बनताना लगातार 3 वेळा हॅट्रिक विक्ट्री चॅलेंज स्पोर्टनं कंप्लीट केली आहे. अभिनंदन मयूरदादा, मयुरेशदादा अँड विलासर पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून आपण टेनिस बॉल क्रिकेट जगताची भिवंडीची गौरवशाली स्पर्धा पाहता. महापौर चषक सॉफ्ट हँडनं खेळले. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. भिवंडीच्या महापौर सन्माननीय प्रतिभाताई पाटील साहेब त्यांच्या नावानं ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. 3 डॉट त्यानंतर एक सिंगल आली आहे, त्यामुळे थोडंसं टेन्शन वाढलंय. असंच काही होतं सुरुवातीला क्रिकेट गोरसईचं
1 ओव्हर रन्स होते 2, विकेट्स देखील होते 2. इथे फटका चालला मड विकेटला, गॅप मोठा, चेस होईल का नाही की हो नाही. फायनली चालला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, बट अडवला लास्ट मोमेंटला. फुटवर्कचा सुंदर वापर. का फोल्डिंग केली आहे सूरज केडेनं, ग्रेट फोल्डिंग. रन्स वाचवलेत आपल्या टीमसाठी त्या ठिकाणी 2. फिनिश जरी ते चांगलं नाही झालं तरी सरासरी 15 पेक्षा पुढे जाताना पाहायला मिळेल, कारण धावफलकावरती 5 बॉलमध्ये फक्त 3 रन्स आहेत. अंतिम बॉल या षटकातील, त्याच्यावरती आकडा कोणता? पवन केणेवरती ठेवलेला विश्वास त्यानं सार्थ ठरवला. चांगली बॉलिंग केली आहे पीकेनं. इथे फटका खोदून काढलाय, चालला बॉल डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार आणि या चौकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये पलटवार. शिरकाव टीम सृष्टी लबन दिघोडेचा. षटक संपलं पहिलं. स्कोर कार्ड वरती धावात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7. दर्द गम डर जो भी है बस्तर अंदर, खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर है. आणि आजच्या रात्रीचा सिकंदर आपण पाहिला. सुरुवात झाली दिवा कोळीवाडा, सुपर 8 मध्ये ती टीम इंटर झाली. आणि आता सेकंड टीम कोणती आहे? दिघोडे की गोरसई, गोरसई की दिघोडे. स्टे ट्यून विथ अस. येणारे 18 बॉल त्याचं उत्तर आपल्याला देतील, कारण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 46 धावेची गरज. 15.33 या सरासरीनं मैदानावरती रन्स बनवायच्यात टीम दिघोडेला. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी आलाय भावेश पवार. या षटकामध्ये इथनं कमीत कमी 13 रन्स यायलाच हवं, आणि जर त्यापेक्षा कमी आल्या तर रिक्वायर रन रेट 18च्या पुढे जाताना दिसेल. ती देखील चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे या ओव्हर्समध्ये 13+ म्हणजेच कमीत कमी 20च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या षटकात 7 वेगात टाकला होता, फुल टॉस होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न फार कमी वेळा मिस होता भावेश पवारकडनं. एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात इकडे मिळेल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 8 धावा, म्हणजे अजूनही 45चा प्रवास या ठिकाणी बाकी आहे. 17 बॉल्स 45 धावा, 17 चेंडू, 17 बॉल 45 धावा. गोरसई की दिघोडा, जबरदस्त रंगणारी मॅच. 2 ओव्हर 43 आल्यानंतर टर्न झाली आहे. फुल टॉस हा देखील वेगानं टाकला होता, प्रचंड वेग, त्यामुळे ऍडजस्ट नाही झाला त्या ठिकाणी. एकच धाव फक्त त्या ठिकाणी मिळतीये. बॉल साईड नाही झाला तिकडे. अभिजित तेच सांगत असताना थोडंसं त्या ठिकाणी काहीतरी अडथळे आलं. बॉल अगदी आपण पाहिलं इतका वेगात देखील होता की साईड होणं देखील थोडंसं कठीणच होतं. बॉल आता यार बॉलिंग मार्कवर भावेश पवार. इथे फटका ऑन साइडला खेचला, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित डीप मध्ये. किशोर मुकादम सेकंडचा कॉल आणि फलंदाज तिकडे बाद होतील, रन आउट. आणि भावेश तेच सांगतो की थ्रो तुम्हाला करायचं होता बॉलच एंडला, तिकडे अभिजितची विकेट आपल्याला काढायची होती. एका बाजूला विकेट सॅक्रिफाईस करण्याचाच प्रयत्न सुरू होता आणि मैदानावरती आता फलंदाज अजय ठाकूर बाद झाल्यानंतर दाखल झाला. जन्नत सिनेमा जर तुम्ही पाहिला त्यामध्ये इम्रान हाशमीचं एक वाक्य, जीत की जंग और हार का मातम, इस बीच का अंतर होता बेमिसाल. बट या मैच मध्ये जीत की जंग और हार का अंतर, इस बीच का अंतर का नाम विश्वजीत ठाकूर. हा खेळाडू मैदानावरती उभा राहिला शेवटच्या टप्प्यापर्यंत. रन्स बनवणार टीम दिघोडे, कारण धावफलकावरती धावा आपण पाहता डबल डिजिटमध्ये 10 आणि अजूनही 43 बाकी आहेत. त्यासाठी बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 15 चेंडू 43 धावा. विश्वजीत ठाकूर विरुद्ध भावेश पवार. चांगल्या बॅटर्सला सेट करणं, विकेट काढणं भावेश पवारची ओळख आहे. इथे यॉर्कर, टो क्रशर आणि अंपायरचं फिंगर अप. फलंदाज बाद आणि धक्का लागलाय. चर्चा मी हीच करत होतो की याच मैदानावरती उस्मान पटेलला त्यानं आधी टाकला व्हाईट बॉल, त्यानंतर त्यानं टाकला आउट स्विंगर आणि त्यानंतर त्यानं टाकलेला यॉर्कर आजही या मैदानावरचा बॉल ऑफ दी इयर. आणि इथे त्याच टो क्रशर यॉर्करनं काम केलं. विश्वजीत ठाकूरची विकेट मिळाली भावेश पवारला. दिस इज अ बिगेस्ट कॉन्टेस्ट आणि ते जिंकलं विश्वजीतच्या विरुद्ध भावेश पवारनं. न्यू बॅटर प्रवीण ठाकूर मैदानावरती आलेत. बॅटन पॅडमधनं यॉर्करला फ्लिक करायचं होतं मोठ्याला
अर्थातच विश्वजित ठाकूरला, आणि इतका वेगात आला होता बॉल की बॅटचा फ्लो येण्याआधीच चेंडू सरळ लाईक बिफोर विकेट देऊन गेला. टो क्रशर यॉर्कर. भावेश पवारला मिळाली विकेट. फास्ट खेळा थोडंसं टीम, वेळ जास्त जातो. सूरज, कपिल, लक्ष सुद्धा त्या गोष्टीकडे स्पीडअप करायचं आपल्याला गेम. गोरसेही म्हटलं की फिल्डिंगमध्ये जास्त टेन्शन नसतं. या टीमकडे डेंजरस फिल्डर आहे योगेश, ऑलवेज फेवरेट. मागच्या मॅचमध्ये वाढवलं होतं टेन्शन, नंतर कमी झाला. केतन मात्रेची विकेट गेल्यानंतर अपील आणि झेल तिकडे टिपलाय. क्षेत्ररक्षक होतं मेघराज केने, छोटे मिया पवन केने यांचे छोटे बंधुराज. एकामागोमाग एक एक विकेट का रोल ना भावेश पवारचा टीम. गोरसेसाठी लाजवाब. विथ द बॅट नेहमीच संघ अडचणीत असला की तो रन्स बनवतो. विथ द बॉल टीमला गरज असेल त्यावेळी नेहमी विकेट्स काढून देतो. बॅटिंग करताना त्यांना बनवल्या धावा आपण पाहिलं 24, गोलंदाजी करताना विकेट्स. विश्वजित ठाकूरची जी आली ती सगळ्यात मोठी प्राइज विकेट होती. त्यानंतर फलंदाज बाद झाले प्रवीण, आणि आता नवीन फलंदाज येतोय अश्विन पाटील. लक्ष भरपूर लांब गेला. ज्या तुम्ही 12 बॉलमध्ये दिलेत ना 43, त्याच मैदानावरती आता बाकी राहिलेत. कारण आता धावफलकावरती रन्स 10 आणि अजून 43 तुम्हाला करायच्यात 13 बॉलमध्ये. 12 बॉलमध्ये तुम्ही खर्च केल्या होत्या 43, त्या आता बनवायच्या 13 बॉलमध्ये. त्या बनतील का? क्वेश्चन मार्क फार मोठा आहे. शेवटचा अंतिम बॉल भावेश पवारच्या स्पेल मधला. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं सन्मान दिलाय. 12:43ची गरज. जिथे वाटलं होतं की 30 बनणं कठीण आहे तिथे झाला 52 आणि 53चं लक्ष. उद्याच्या ड्रॉकडे आपण नजर टाकूयात आणि बरोबर तुम्हाला 6:30 शार्प ऑन टाइम रिपोर्ट करायचा आहे. 6:45ला मी करतो टॉस आणि परफेक्ट 7 वाजता पहिला बॉल टाकला जाईल ऑल फ्रंट लाईट्स ऑन झाल्यानंतर. डीजे 6 वाजता या. कॉमेंटेटर्स उद्या बरोबर तुम्हाला देखील येईल कॉल. सकाळी 12 नंतरच शिवादादा कॉल कराल. ऑलरेडी स्क्रीन तुम्हाला पण 6 वाजता यायचं आहे. लाईव्ह टीम तुम्हाला पण पोहोचायचं वेळेवरती. 7ला आपण शेड्यूल सुरू करतोय. 6:30 रिपोर्टिंग टायमिंग आहे. 6:45ला टॉस. जनरेटर ऑपरेटर्स आपण देखील पोचायचं बरोबर 6 वाजता. सगळ्यांसाठी सूचना आहे आयोजन समितीकडनं. मॅनेजमेंट कशी असावी तर शिवा गोंधळीसारखी असावी. प्रत्येक गोष्टीवरती अगदी बारकाईनं त्याचं लक्ष असतं. शिवा गोंधळी, रोशन साळुंखे, निलेश दादा असेल, त्यानंतर अगदी आपण पाहता मुन्ना असेल, त्या सोबतीनं पप्पू दादा असेल, या सगळ्यांची भरपूर मेहनत असते. प्रीतम दादा, योगेश पाटील, मुन्नाला अजून मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळायला मिळायला हवं. खरं तर मी सांगेल पर्सनली हा माझा ड्रीम आहे. ज्या अनुषंगानं तो बॉलिंग करतो. रायगडातील सर्वाधिक मिडन षटकं कोणाच्या नावावरती असेल तर ते नाव मुन्ना योगेश पाडल. टीमची टोटल राफिद सुरमे, गुड्डू भाई ऑनलाईन मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडनं शिवा गोंधळीला या ठिकाणी शुभेच्छा येतात. तर स्वागत आहे राफिद भाई आपलं. आणि ते चौकारानं रफिद गुड्डूचं स्वागत झालं, ज्यांच्या माध्यमातून 5 लाखाची कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहता. त्या स्पर्धेतील सेमीफायनलिस्ट होती लास्ट इयर. गावदेवी घोटची टीम प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होतं. द MIDC विभागातील किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं रोशन साळुंखे. शिवा दादा मोबाईल. फटका मिस्टायमिंग आणि कॅचचा कॉल टिपला तिकडे झेल. आणि या मॅच मधला अंधारा रात्री काळोखातील देखील आशेचं किरण जे होतं अभिजित ठाकूर नावाचं ते मैदानात आलं बाहेर. भरपूर मोठी मुवमेंट होती, भरपूर मोठी. या मॅच मध्ये अशी काही ग्रीप होती ना की 85% मॅच टर्न झाली होती. ती म्हणजे टीम दिघोडेच्या बाजूनं, जिथे 2 ओव्हर 9 रन्स विकेट काढले होते. अभिजित विश्वजितनं 3 आणि त्यानंतर 12 बॉल 43 खर्च करणं ही खरंच चिंतेची गोष्ट आहे. ज्यावेळी एखाद्या मोठ्या टीम्सला, जी टीम सातत्यानं ट्रॉफीज उचलती आहे, त्यांचा रिदम ब्रेक करण्यासाठी जर इतकी मोठी संधी तुम्हाला मिळाली तर मी म्हणेल तुम्ही काहीतरी मिस्टेक्स करतात. ज्या मिस्टेक्स केल्या टीम वाकळांनं. केतन मात्रे बाद झाल्यानंतर जे शेवटचं अंतिम षटक मेडन षटक आलं, त्या मेडन षटकामध्ये भरपूर काही बनवलं. कारण जर 4 ओव्हर तुम्ही 67 बनवता
दोन्ही सेट बॅटर्स बॅटिंग करतात त्यानंतर मडन षटक येणं हे ऑलवेज चर्चेची गोष्ट आहे आणि भावेश पवारनं ते मडन षटक टाकलं होतं. वाकण गोरसई नेहमीच चांगल्या मॅचेस रंगतात. गोरसई विरुद्ध बामण डोंगरी असू दे, दारावे असू दे, वडवली ब असू दे, नेहमीच क्लोज इन्काउंटर सगळ्यांमध्ये होताना आपण पाहिलं. जर सामना एकतर्फा क्वचितच तुम्हाला पाहायला मिळतो या टीम्सच्या माध्यमातून. म्हणून तर हेच क्रिकेट पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. म्हणून या सगळ्या टीम्सला आवर्जून ऑर्गनायझर्स इन्व्हाइट करत असतात. लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. षटकं संपली आहेत मैदानावरती 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 39 पूर्णपणे एकतर्फा झाला. या ठिकाणी हा सामना आज अतिशय चांगली साथ आपल्याला मिळाली ती म्हणजेच टेनिस क्रिकेट लाईव्ह साहिल चव्हाण, शाहरुख, योगेश जयपाडेकर, विशाल, डीजे सिस्टीम, ओमसाई, डीजे रोहिंजन, महादेव गडगे सर, छिंद्रन. अंपायरच्या भूमिकेत अगदी आपण पाहिलं ते म्हणजेच ॲज अ ऑफिशियल अंपायर प्रीतम पाटील सर उल्वा आणि त्यासोबत कळवा पेन, विशाल पाटील सर कळवा पेनवरनं, प्रवीण पवार सर पनवेलवरनं. या सगळ्यांना आपण अतिशय सुंदर काम करताना आजच्या दिवसामध्ये पाहिलं. गावदेवी घोटची तितकीच अफाट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि जे विश्वास या स्पर्धेमध्ये सातत्यानं गावदेवी क्रिकेट क्लब घोटवरती अथर्व एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय नितेशदादा पाटील ठेवत असतात त्या विश्वासाला सार्थ ठरला आणि आज ऋषाल आणि त्या सोबतीनं नितेशदादांनी पुरस्कृत केलेला पहिला संघ दिवा कोळीवाडा तो सुपर 8मध्ये आला. त्याबद्दल विशेष आभार ऋषालचं, नितेशदादांचं. अथर्व एंटरप्राइजेस आणि ट्विशा 11 या नावाने ती टीम मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. रायगड विरुद्ध ठाणे याच मैदानावरती येते. फटका ऑनसाईडला, बॉल डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. टिपला तिकडे भावेश पवारनं झेल संपला मैदानावरती. आपण पाहता अजून एका फलंदाजाचा खेळ, एका मागोमाग एक विकेट्स मैदानावरती जात आहेत. त्यामुळे डिफिकल्टीज भरपूर वाढल्यात या मॅचमध्ये आणि अशा अडचणींना सामोरं जाताना तुम्हाला अनुभव नेहमी कामा येतो. आज विश्वजितनं अतिशय चांगला प्रयत्न केला. जीवाचं रान त्यानं मैदानावरती केलं आणि तो म्हणाला की नवे सितारे आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतोय. ट्राय डोंट क्राय. हेच क्रिकेट जे तुम्हाला शिकवतं. शून्यातनं साम्राज्य कधी तयार होतं, ज्यावेळी तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करता. ते प्रयत्न विश्वजित ठाकूरनं केले. म्हणून तर आज जागतिक दर्जाचा पूर्ण विश्वाचा एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहायला जातं. भावेश पवार एका बाजूला, सातत्यानं निरंतर मेहनत, ही सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला हिरा बनवतात आणि तो हिरा चमकायचा असेल त्यासाठी लॉट्स ऑफ हार्डवर्क नेहमी करावं लागतं. अजून एक विकेट मिळते किशोर मुकादमला. भिंगरी फेरकी सध्या चालती आहे किशोर मुकादमची. धावफलकावरती धावा आपण पाहता पूर्णपणे 6:39ची गरज असताना सामना एका हाती या ठिकाणी जिंकलाय. हॅट्रिकवरती येऊन थांबलाय गोलंदाज किशोर मुकादम. हॅट्रिक बॉल. आता एक स्लिप देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आला. फोल्डिंग अजून क्लोज अटॅकिंग या ठिकाणी सेट करण्यात आली आहे. योगेशकडे जर बॉल आला तर समजा ड्राईव्ह लागून कॅच घेतलीच समजा. हॅट्रिक बॉल. ऑल द बेस्ट उद्या येणाऱ्या 10 टीम्सला. हॅट्रिक बॉल तिकडे झालाय डॉट, त्याच्यामुळे हॅट्रिक दूर राहील. आज मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं आलं होतं पहिल्याच मॅचमध्ये. टोटल 5 मेडन षटक आज आपल्याला पाहायला मिळालं. 6 मॅचमध्ये जर 5 मेडन षटक येत असतील अजून काय पाहिजे. सुंदर आहे खेळपट्टी. 24 यार्डची आहे. फ्रंट फुटला येऊन खेळले. विकेट मिळेल किशोर मुकादमला. धक्का लागेल अजून एक टीम या ठिकाणी आपण पाहता दिघोड क्रिकेट संघाला आणि अजून एक मेडन षटक या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. कारण मागच्या 5 बॉलमध्ये 3 विकेट आणि 2 डॉट बॉल आहेत. हे सर्वाधिक स्पेशल असू शकतं. प्रसाद कोळी नु बॅटर मैदानावरती आलाय आणि जर हा चेंडू डॉट आला तर या स्पर्धेतील हे 6वं मडन षटक आपल्याला पाहायला मिळालं. आणि जर ही कंप्लीट झाली सगळ्यात स्पेशल असेल कारण इकडे विकेट्स तब्बल 3 आलात. आजच्या दिवसामध्ये सगळ्यात बेस्ट बॉलिंग फिगरमध्ये टॅली केला जाऊ शकता. आजच्या रात्रीतील वन ऑफ द बेस्ट बॉलिंग फिगर किशोर मुकादमकडे संधी आहे. सम पीपल रीड हिस्ट्री, सम पीपल टीच इट, बट वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री. काही लोक इतिहास वाचतात, काही लोक इतिहास शिकतात आणि इतिहास घडवतात. त्याला जे बजरंग गोरसई ब म्हटलं जातं. शेवटचा अंतिम बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. हो झाली आहे सिंगल कंप्लीट. हो झाली आहे. म्हणजे
या ओव्हर्समध्ये आली 1 रन 3 विकेट सलग. मॅन ऑफ द मॅचकडे आपल्याला जायचं आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भावेश पवार. 24वा बॅटिंग करताना आणि गोलंदाजी करताना 2 विकेट्स तो भावेश पवार ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला पटकन या भावेश मॅन ऑफ द मॅचसाठी अंपायर्स बेल्स घेऊन यायचं. अंपायर्स येस ओके धन्यवाद. अतिशय सुंदर अंपायरिंग आज राहिली ती म्हणजेच आपण पाहता प्रवीण गायकर सर ॲज अ कॉमेंटेटर आपल्या सोबत होतं. गडगे सर होतं आणि अंपायरच्या भूमिकेत प्रीतम पाटील होतं. कळवा पेन विशाल पाटील होते. कळवा पेनवरनं प्रवीण पवार आपल्याला पाहायला मिळाला. कळवा म्हटलं की नक्कीच आपल्याला सुशांत